नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमामुळे पश्चिम बंगालमधले जवळजवळ 1,40,00,000 मतदार रडारवर आलेले आहेत. या मतदारांच्या बाबत संशयाचं वातावरण आहे. तृणमूल काँग्रेसने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काल सुनावणी झाली त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. हा आदेश निवडणूक आयोगाला दिलेला आहे. जे 1,40,00,000 मतदार निवडणूक आयोगाच्या रडारवर आहेत त्या मतदारांची येत्या 10 दिवसामध्ये सुनावणी घ्यायची आणि या 10 दिवसाच्या काळामध्ये त्यांना पुरावे सादर करायला सांगायचे. एकही योग्य मतदार यादीतून वगळला जाऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिलेला आहे. परंतु हा आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने एक बाब स्पष्ट केलेली आहे की कागद तर दाखवाच लागेल, तुम्हाला पुरावे तर द्यावेच लागतील. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ग्रहतारे सध्या कोपलेले दिसतात. काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने कोळसा तस्करी प्रकरणी तपास करणाऱ्या ईडीच्या कामामध्ये हस्तक्षेप केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी यांचे कान टोचले होते, त्यांच्या सरकारवर ताशेरे ओढले होते. आता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रकरणी सुद्धा ममता बॅनर्जी यांना कोर्टाने दणका दिलेला आहे. वरकरणी असं वाटू शकेल की सर्वोच्च न्यायालयाने ममता सरकारला दिलासा दिलेला आहे, कारण मतदारांच्या पडताळणीसाठी 10 दिवसांची मुदत सर्वोच्च न्यायालयाने वाढवून दिलेली आहे. परंतु पुराव्यांबाबत मात्र सर्वोच्च न्यायालय प्रचंड आग्रही आहे. पडताळणीच्या काळामध्ये तुम्हाला पुरावे द्यावेच लागतील अशा प्रकारचे आदेश त्यांनी मतदारांना दिलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम सुरू झाल्यापासून जी माहिती समोर येते ती आपल्या कल्पनेच्या पलीकडची आहे. मतदार याद्यांमध्ये जी घोळ आहेत त्या घोळांच्या कथा अत्यंत धक्कादायक आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांची कशी मोडतोड करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे या मतदार याद्यांमध्ये घुसखोरी करण्यात आलेली आहे त्याच्यावर प्रकाश टाकणारे आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारचा कारभार किती बेबंद चाललेला आहे ते उघड करणारे आहेत. या कथा ऐकल्यानंतर कधी कधी असं वाटायला लागतं की या सगळ्या घोळाच्या कथा पृथ्वीवर घडलेल्याच नाही आहेत, दुसऱ्या एखाद्या ग्रहावर घडलेल्या असण्याची शक्यता आहे. कारण मतदार यादीमध्ये असे एक एक बाप आहेत की ज्यांना 389 पर्यंत अपत्य आहेत. पश्चिम बंगालच्या आसनसोल जिल्ह्यामध्ये बाराबानी हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये जी मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे. मतदार आहेत 389, म्हणजे अशा प्रकारचे 389 मतदार आहेत ज्या मतदारांनी बाप म्हणून एकाच व्यक्तीचं नाव नोंदवण्यात आलेलं आहे. हे सगळं अतर्क्य आहे, हा चमत्कार आहे आणि हा चमत्कार भारतामध्ये फक्त पश्चिम बंगालमध्ये घडू शकतो अशा प्रकारची तिथे परिस्थिती आहे. बरं, हे प्रकार फक्त आसनसोल जिल्ह्यामध्ये घडत आहेत, बाराबानी विधानसभेमध्ये घडत आहेत अशातला भाग नाहीये. पश्चिम बंगालमध्ये जिथे जिथे अल्पसंख्याक मतदारांची संख्या मोठी आहे अशा प्रत्येक विधानसभेमध्ये अशा प्रकारचे घोळ आढळलेले आहेत. हावडा जिल्हा आहे, या हावडा जिल्ह्यामध्ये बाली विधानसभा मतदारसंघ आहे. इथे एक मतदार यादी अशी आहे जिथे 310 मतदारांचा जो बाप आहे त्या बापाच्या ठिकाणी जे नाव आहे ते फक्त एकच आहे. अशी 7 उदाहरणं आहेत की ज्या 7 ठिकाणी एक बाप आहे आणि त्या बापाची 100 अपत्य त्या मतदार यादीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. असं एका ठिकाणी नाही, 7 ठिकाणी झालेलं आहे. याच मतदार यादीमध्ये अशी 10 जण आहेत ज्यांच्या 50 पेक्षा जास्त अपत्यांची नावं त्या मतदार यादीमध्ये आहेत. अशी आणखी 10 जण आहेत ज्यांच्या 40 पेक्षा जास्त मतदार अपत्यांची नावं या मतदार यादीमध्ये आहेत. म्हणजे एक व्यक्ती ज्याची 50 मुलं, एक व्यक्ती ज्याची 40 मुलं, असं एका ठिकाणी नाही 10 ठिकाणी आढळलेलं आहे. अशी 14 नावं आहेत ज्यांच्या 30 अपत्यांची नावं मतदार याद्यांमध्ये आहेत. म्हणजे एक व्यक्ती त्याची 30 अपत्य आणि त्या 30 जणांची नावं त्या मतदार यादीमध्ये असं 14 ठिकाणी आढळलेलं आहे. 50 अशी नावं आहेत की ज्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावर 20 पेक्षा जास्त अपत्य आहेत. 8,682 अशी नावं आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावर 10 पेक्षा जास्त अपत्य आहेत. अशी 2,06,056 नावं आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावर 6 पेक्षा जास्त अपत्य आहेत. अशी 4,59,054 अशी नावं आहेत की ज्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावर 5 पेक्षा जास्त अपत्य आहेत. तुम्ही कल्पना करा की पश्चिम बंगालमध्ये लोकसंख्येचा मतदार यादीत तरी कशा प्रकारे स्फोट झालेला आहे. एकेका व्यक्तीला 300 काय, 100 काय, 50 काय, 20 काय, पण इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने अपत्य. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की हे जे प्रकार घडत आहेत ते पृथ्वीवर घडत नसून दुसऱ्या एखाद्या ग्रहावर घडतात की काय अशा प्रकारची शंका यावी. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन राबवताना पश्चिम बंगालमध्ये एक फुटपट्टी लावण्यात आलेली आहे. इथे 2002 मध्ये जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन झालं होतं त्यावेळी जी यादी काढण्यात आली होती त्या यादीची आत्ता जी मतदार यादी आहे त्याच्याशी पडताळणी करण्यात येते. 2002च्या यादीमध्ये तुमचं किंवा तुमच्या आईवडिलांचं जर नाव असेल तर
तुम्हाला ग्रीन सिग्नल म्हणजे तुमचं नाव मतदार यादीत निश्चितपणे असणार. परंतु जर तुमचं किंवा तुमच्या आई वडिलांचं नाव त्या मतदार यादीमध्ये नसेल 2002च्या, तर मात्र तुमच्या नावासमोर प्रश्नचिन्ह आहे आणि मग तुम्हाला पुरावे द्यावे लागतील, तुम्हाला काही कागदपत्र सादर करावे लागतील. अशा 13 कागदपत्रांची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे. या 13 पैकी एक तरी कागदपत्र तुम्हाला सादर करावं लागेल. जर तुम्ही हे कागदपत्र सादर करू शकला नाहीत तर तुमचं नाव मतदार यादीतून बाहेर. आणि हे अशासाठी करण्यात आलेलं आहे कारण पश्चिम बंगालच्या मतदार यादीमध्ये मोठ्या संख्येने बांगलादेशींनी घुसखोरी केलेली आहे. आणि या बांगलादेशींना बाहेर काढण्यासाठी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम पश्चिम बंगाल सह देशभरामध्ये राबवण्यात येतोय. पश्चिम बंगालमध्ये त्याची जी आकडेवारी आलेली आहे ती आकडेवारी चमत्कारिक आहे, धक्कादायक आहे, खळबळजनक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होते त्या खंडपीठामध्ये मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांचा समावेश आहे आणि त्यांच्या व्यतिरिक्त दीपंकर दत्ता आणि जय मल्ल्या बागची या अन्य 2 न्यायमूर्तींचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या बाजूने या प्रकरणी युक्तिवाद करतायत ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी आणि तृणमूल सरकारच्या वतीने युक्तिवाद करतायत कल्याण बॅनर्जी. कल्याण बॅनर्जींनी काही युक्तिवाद केलेले आहेत, काही युक्तिवाद राकेश द्विवेदी यांनी केलेले आहेत. राकेश द्विवेदी यांनी घोळ मांडण्याचं काम केलं. कल्याण द्विवेदी सांगतायत की हे जे घोळ आहेत ते AI चा वापर करून या मतदार याद्यांची जी तपासणी करण्यात आलेली आहे, पडताळणी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे निर्माण झालेले आहेत. आणि अशी काही उदाहरणं कल्याण बॅनर्जी यांनी न्यायालयाच्या समोर ठेवली आणि काही त्यातली जी उदाहरणं आहेत ती न्यायालयाने मान्य सुद्धा केली. उदाहरणार्थ बाबर अली बिस्वास हे एका व्यक्तीचं नाव आहे. त्या व्यक्तीच्या 5 अपत्यांची नावं या मतदार याद्यांमध्ये आहेत. परंतु कल्याण बॅनर्जी यांनी असं स्पष्ट केलं की ही एक व्यक्ती नसून या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत कारण त्या 5 जणांचे वेगवेगळे पत्ते देण्यात आलेले आहेत. आणि ज्या 5 अपत्यांची नावं मतदार याद्यांमध्ये आहेत त्या 5 अपत्यांपैकी एक जण पश्चिम बंगालचा आमदार सुद्धा आहे. जेव्हा तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एखाद्या राज्याच्या मतदार याद्याची पडताळणी करता तेव्हा काही घोळ होणं अत्यंत स्वाभाविक आहे. कारण AI ला जसं तुम्ही प्रॉम्प्ट देता त्याप्रमाणे AI काम करत असतो. पश्चिम बंगालमध्ये AIच्या वापरानंतर काही घोळ निश्चितपणे झाला असेल परंतु हे मुठभर आहेत. म्हणजे हे घोळ आहेत म्हणून पश्चिम बंगालच्या मतदार याद्यांमध्ये बांगलादेशींची घुसखोरी झालीच नाही असं मानणं मूर्खपणाचं आहे. त्याची अनंत उदाहरणं आहेत ज्या उदाहरणातून स्पष्ट होतं की पश्चिम बंगालच्या मतदार याद्यांमध्ये निश्चितपणे घोळ झालेला आहे. या मतदार याद्या बिघडवण्याचं जाणीवपूर्वक काम कोणीतरी केलेलं आहे आणि याच्यामध्ये कदाचित पश्चिम बंगालच्या तृणमूल सरकारचा हात असू शकतो. कारण हे सगळे प्रकार हाताळण्याचं जे काम आहे ते राज्य सरकारचे कर्मचारी करत असतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काही घोळ झाले असण्याची शक्यता आहे हे गृहीत धरूनच सर्वोच्च न्यायालयाने हे जे 1,40,00,000 मतदार आहेत त्यांना सुनावणीसाठी आणि पडताळणीसाठी 10 दिवसाची मुदत दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये निवडणूक आयोगाने नोटीस लावावी, जनतेला सांगावं की 10 दिवसात ही पडताळणी होणार आहे. या 10 दिवसाच्या काळामध्ये ही पडताळणी आटपून घेण्यात यावी. न्यायालयाने असं स्पष्टपणे सांगितलं आहे की लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. ज्या लोकांचं नाव या संशयित यादीमध्ये आलेलं आहे त्यांची कागदपत्र आणि सुनावणी तुम्ही एकत्रच घ्या. म्हणजे सुनावणीसाठी वेगळं आणि कागदपत्र पडताळणीसाठी वेगळं असं त्यांना वेगवेगळं बोलवू नका जेणेकरून त्यांना हेलपाटा पडणार नाही. 10 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारला आदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही याच्यासाठी जे वाढीव मनुष्यबळ लागेल त्या मनुष्यबळाची काळजी घ्या. मनुष्यबळ कमी पडणार नाही याची काळजी घ्या. या 10 दिवसाच्या मुदतीमध्ये 1,40,00,000 मतदारांची पडताळणी होणार आहे आणि या काळामध्ये राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था कायम राहील याची खबरदारी घेण्याची जबाबदारी राज्याचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने सोपवलेली आहे. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो. 1,40,00,000 मतदार आहेत म्हणजे 10 दिवसात जर यांची पडताळणी करायची तर दररोज जवळजवळ 14 लाख मतदारांची पडताळणी करावी लागेल, त्यांची सुनावणी घ्यावी लागेल. याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ लागेल आणि हे मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने ममता सरकारवर सोपवलेली आहे. आणि त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की सर्वोच्च न्यायालयाने चोराच्या हाती तिजोरीच्या कल्ल्या दिल्या आहेत का? कारण हा सगळा जो घोळ झालेला आहे त्या घोळाला ममता बॅनर्जी यांचं सरकार कारणीभूत आहे. राज्यामध्ये जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे कायदा सुव्यवस्था जी घसरणीला लागलेली आहे त्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. आणि या दोन्ही ठिकाणी गडबड असताना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने या दोघांवर विश्वास व्यक्त केलेला आहे. पश्चिम बंगालसह देशभरामध्ये जी बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांची समस्या निर्माण झालेली आहे त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार आहे ममता बॅनर्जी यांचं सरकार. कारण केंद्र सरकारने सीमेवर कुंपण घालण्याचं काम सुरू केलेलं आहे परंतु पश्चिम बंगालमध्ये
पश्चिम बंगालमध्ये जे राज्य करणारं तृणमूल सरकार आहे, ते तृणमूल सरकार या कामासाठी केंद्र सरकारला सहकार्य करत नाहीये, जमीन अधिग्रहित करून देत नाहीये आणि त्याच्यामुळे हजारो एकर अशी जमीन आहे जी उघडी पडलेली आहे आणि ज्या मार्गाने बांगलादेशी आणि रोहिंग्याची भारतामध्ये घुसखोरी होते त्या आधी पश्चिम बंगालमध्ये बस्तान ठोकतात आणि पश्चिम बंगालच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचतात. देशाच्या जवळजवळ प्रत्येक राज्यामध्ये या बांगलादेशींनी घुसखोरी केलेली आहे. देशाच्या प्रत्येक राज्याच्या मतदार यादींमध्ये या बांगलादेशींनी शिरकाव केलेला आहे. याला पूर्णपणे जबाबदार ममता बॅनर्जी यांचं राजकारण आहे. कारण ममता बॅनर्जी यांना वाटतं की हा जो बांगलादेशी घुसखोर आहे तो आपल्या हक्काचा मतदार बनू शकतो आणि जोपर्यंत आपण सत्तेवर आहोत तोपर्यंत हा मतदार नेहमी आपल्या पाड्यामध्ये मतदान करत राहील. त्यामुळे या बांगलादेशींना संरक्षण देणं, त्यांच्या घुसखोरीचा जो मार्ग आहे तो सुलभ बनवणं, त्यांना कागदपत्र बनवून देणं, हे सगळे जे धंदे आहेत ते तृणमूल काँग्रेसचं सरकार, या सरकारचे नेते, या सरकारचे पदाधिकारी करत असतात आणि त्याच्यामुळे हा सगळा घोळ निर्माण झालेला आहे. आता त्याच ममता बॅनर्जी यांना स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या पडताळणीसाठी मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. त्यामुळे त्या ही जबाबदारी पार पाडू शकतील का किंवा या जबाबदारीचा त्या गांभीर्याने विचार करू शकतील का, असा प्रश्न निर्माण होणं अत्यंत स्वाभाविक आहे. अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये जो प्रकार झाला तो सगळ्या देशाने पाहिला. कोळसा तस्करी प्रकरणी ईडीचे अधिकारी तपास करत होते. ऐनवेळी ममता बॅनर्जी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी या तपास कामामध्ये अडथळे आणले. ईडीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं आणि त्यांच्याकडून काही फाईल्स आणि कागदपत्र हिसकावून घेऊन गेल्या आपल्यासोबत आणि त्यावेळी त्यांना संरक्षण देण्याचं काम पश्चिम बंगालचे पोलीस करत होते. ममता बॅनर्जी यांच्यासोबत त्यावेळी पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार होते आणि तेच राजीव कुमार ज्यांच्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्था कायम राखण्याची जबाबदारी दिलेली आहे या पडताळणीच्या काळामध्ये. आणि म्हणूनच मी म्हणतोय की ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी देणं आणि पोलीस महासंचालक राजीव कुमार यांच्यावर कायदा सुव्यवस्था ठीकठाक राहील याची खबरदारी घेण्याची जबाबदारी देणं म्हणजे चोराच्या हाती दिलेल्या तिजोरीच्या किल्ल्याच आहेत. बांगलादेशी घुसखोरांकडे बघण्याचा ममता बॅनर्जी यांचा दृष्टिकोन आणि निवडणूक आयोगाचा दृष्टिकोन याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. ममता बॅनर्जी या बांगलादेशी घुसखोरांकडे आपला मतदार म्हणून बघतात, आपल्या राज्याचा भक्कम आधार म्हणून बघतात, आपल्या सत्तेचा भक्कम आधार म्हणून बघतात. तर निवडणूक आयोग या घुसखोरांना घुसखोर म्हणून पाहतो, या घुसखोरांना विदेशी म्हणून पाहतो आणि त्याच्यामुळे या दोघांचे दृष्टिकोन वेगळे असल्यामुळे या दोघांच्या भूमिकेमध्ये खूप मोठी तफावत आहे आणि त्यातूनच हा संघर्ष निर्माण झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाची अशी अपेक्षा आहे की ममता बॅनर्जी यांनी त्यांचा राजकीय हेतू बाजूला ठेवून घटनात्मक जो उपक्रम आहे त्याला सहकार्य करावं, त्याच्यासाठी मदतीचा हात द्यावा, जे शक्य होईल असं या क्षणी तरी वाटत नाहीये. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल सरकारचं काम कसं चालतं याची कल्पना सर्वोच्च न्यायालयाला नसेल याची दूरपर्यंत शक्यता नाहीये. कारण ईडीचं जे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे त्याची सुनावणी अगदी कालपरवा झालेली आणि या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी यांचे कान टोचण्याचं काम केलं. तरी सुद्धा पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या सरकारला संधी देण्यात आलेली आहे या 1,40,00,000 मतदारांच्या पडताळणीच्या संदर्भात मनुष्यबळ पुरवण्याची. खरं तर जो प्रश्न देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे त्याच्यामध्ये ट्रायल अँड एररचा वापर कोणीही करू नये. बांगलादेशी घुसखोरांची जी समस्या आहे, जी समस्या या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमामुळे थोडीशी कमी होण्याची शक्यता आहे, ती समस्या अत्यंत गंभीर आहे. या समस्येने संपूर्ण देश ग्रासलेला आहे. बांगलादेशी घुसखोरांनी या देशामध्ये उत्पात निर्माण केलेलं आहे, या देशाच्या लोकसंख्येचं गणित बिघडवलेलं आहे. अनेक ठिकाणी डेमोग्राफी बदललेली आहे आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणचं राजकारण सुद्धा बदललेलं आहे. देशाच्या सुरक्षेशी थेट संबंधित असलेला हा विषय असल्यामुळे याच्यामध्ये ट्रायल अँड एररचा वापर खरं तर झाला नाही पाहिजे होता. ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर कोणत्याही प्रकारची जबाबदारी देताना सर्वोच्च न्यायालयाने विचार केला पाहिजे होता. परंतु तरीही सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या सरकारला ही संधी दिलेली आहे. आता ममता बॅनर्जी आपल्या जबाबदारीला जागतात, आपलं कर्तव्य पार पाडतात की पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये राजकारण करतात, हे येत्या काळामध्ये आपल्यासमोर उघड होईलच. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी चाललेली आहे ती सुनावणी फक्त पश्चिम बंगालशी संबंधित नाहीये. ती सुनावणी हे स्पष्ट करणार आहे, तो निकाल हे स्पष्ट करणार आहे की या देशामध्ये लोकशाहीचं राज्य राहणार आहे का, या देशामध्ये घटनात्मक तरतुदींचं पालन होणार आहे का आणि हा देश सुरक्षित राहणार आहे का. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.